या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। सर, काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही? माझं नाव प्रेम चव्हाण, मी भीमशक्तीचा पदाधिकारी आहे। मी छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आलेलो आहे। पण या इथं येण्याचं कारण मुख्य म्हणजे अगर सध्याची परिस्थिती चालू आहे, जे भाजपने जे भारतीय नागरिकाला जे प्रजा बनवण्याचं व आर्थिक गुलाम बनवण्याचं जे काम चालू केलेलं आहे, त्यासाठी एक योगदान म्हणून माझ्या पुढच्या भविष्याच्या परिवारासाठी म्हणा, माझं योगदान म्हणून मी आज ते संविधान वाचवण्यासाठी व देश वाचवण्यासाठी मी आज इथं महाविकास आघाडीला बळकट करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहोत। म्हणजे संविधान बदलण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, ते कुठपर्यंत खरं वाटतंय तुम्हाला? साहेब, आपण पत्रकार आहे, आपल्याला माहितच असतं, आपल्या हेडग्यावर त्यांचा बीजेपीचा आमदार असो की अशा 2-3 त्यांचे जे प्रमुख नेते, या लोकांनी स्पष्टपणे डायरेक्ट मीडियामध्ये सांगितलेलं भाषण करताना की आपल्याला कोणत्याही हालतीत संविधानाला हात लावायचा असेल तर आपल्याला या देशामध्ये आपल्याला बहुमत मिळवावं लागेल। त्यासाठी मला सांगा, या भारतामध्ये तुम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी 272ची संख्या लागते, त्यांना 400 पार कशासाठी लागतं हो? 400 पार यामुळे लागतंय त्यांना की त्यांना त्यांची बाजू मजबूतपणे, त्यांना कोणतेही संविधानातलं कलम त्यांना बदलता यावं म्हणून त्यांना 400 पार त्यांना लागतंय। पण तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलात, तिथली काय परिस्थिती आहे? इम्तियाज जलील आहेत, चंद्रकांत खैरे आहेत महाविकास आघाडीचे, इम्तियाज जलील तर एमआयएमचे आहेत, आणि संदीपान भुमरे आहेत। काय वाटतंय तिथलं, काय वाटतं तुम्हाला? साहेब, तुमच्या माहितीचं एक सांगतो मी, आमच्या छत्रपती संभाजीनगरचा असो का महाराष्ट्रातला कोणताही कोपरा असो या भारतातला असो, यावेळेस प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीच एकदम मजबूतीने चालू आहे। तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं बोलताय, त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच ते निवडून आले, कारण की संदीपान भुमरे यांनी जो बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या विचाराला दगा देऊन त्यांना गद्दार ज्या लोकांनी केलेला आहे, त्या लोकांनी त्यांच्याकडे बघणं सुद्धा सोडा। तुम्ही चेक करा, फॉर्म भरताना आजपर्यंत कोणता खासदार आहे का तो पालकमंत्री असताना फक्त 4 जण कोणी खासदारचा फॉर्म भरायला जातं का? एक पब्लिक नाही, कोणी त्याच्या पाठीमागे नव्हतं। त्यामुळे महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगले शेड घेऊन 100% येणार म्हणजे येणार। यासाठी आमचे आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब जे राज्यसभेवर खासदार आहे, अहो त्यांच्या पायाची दुखापत असताना त्यांना माहित आहे सध्या काय षडयंत्र रचना चालू आहे, त्यासाठी ते त्यांच्या शरीराची तमा न बळगता पूर्ण महाराष्ट्रभर भिंगरी घेऊन, पायाला भिंगरी लावून 18-18, 20-20 तास प्रवासामध्ये घालून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण चक्र मारून पूर्ण प्रत्येक ठिकाणी सभा, कॉर्नर मीटिंग घेऊन पूर्ण सर्व बहुजन समाजाला समजून सांगण्यामध्ये आहे की आपल्याला आज खरंच देश वाचवायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीपणे पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं लागेल आणि ही काळाची गरज आहे। म्हणजे देशातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं होतं ते संविधान वाचवायचं असेल तर भीमशक्ती सुद्धा त्यासाठी इथं एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। खास छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद वरून सुद्धा प्रणिती शिंदे यांच्या समर्थनार्थ काही लोक आपल्याकडे इथं आल्याचं आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहावयास मिळत आहे। लोकप्रधानसाठी ओसामा शेखसह इम्रान सगरी, सोलापूर। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।